हरारेच्या मैदानावर खेळली गेलेली अंडर 19 वर्ल्ड कप 2026 ची फायनल फक्त एक मॅच नव्हती, तर भारताच्या पुढच्या पिढीची झलक दाखवणारा ऐतिहासिक क्षण होता. इंग्लंड सारख्या मजबूत टीम विरुद्ध फायनल जिंकणं ही एक गोष्ट असते, पण तब्बल 100 रन्सने जिंकून वर्ल्ड चॅम्पियन होणं ही पूर्ण वेगळी लेवल आहे. ही फायनल जिंकून भारताने 6व्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप आपल्या नावावर केलाय आणि पुन्हा एकदा वर्ल्ड क्रिकेटला सांगितलं की भारताची बेंच स्ट्रेंथ किती मजबूत आहे. कशी झाली ही मॅच सांगतो. नमस्कार, मी संकल्प पाटील, तुम्ही बघताय लगावती. भारताने टॉस जिंकून बॅटिंग निवडली आणि इनिंगची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि ॲरन जॉर्ज यांनी केली, पण सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. ॲरन जॉर्ज फक्त 9 रन्स करून आउट झाला आणि इंग्लंडला सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये कॉन्फिडन्स मिळाल्यासारखं वाटलं. फायनल मॅचमध्ये अर्ली विकेट पडणं कुठल्याही टीमसाठी धोक्याचं असतं, पण इथूनच भारताच्या मॅच्युरिटीची खरी परीक्षा सुरू झाली. यानंतर मैदानात उतरला भारतीय संघाचा कॅप्टन आयुष म्हात्रे. आयुषने लवकर परिस्थिती ओळखली. त्याने अजिबात अननेसेसरी शॉट्स खेळले नाहीत. स्ट्राईक रोटेट करत राहिला आणि एका बाजूने इनिंग्स कंट्रोल केली. आयुषची बॅटिंग फ्लॅशी नव्हती, पण खूप सॉलिड होती. त्याने 51 बॉल्समध्ये 53 रन्स करत वैभव सूर्यवंशीला पूर्ण फ्रीडम दिलं. ही पार्टनरशिप मॅचसाठी टर्निंग पॉईंट ठरली. दुसऱ्या टोकाला वैभव सूर्यवंशी नेहमीसारखाच वेगळ्या झोनमध्येच बॅटिंग करत होता. सुरुवातीला त्याने टायमिंगवर भर दिला, गॅप शोधले आणि सिंगल डबल्स काढले, पण एकदा सेट झाल्यावर त्याने इंग्लंडच्या बॉलर्सला अक्षरशः चोपलाय. वैभवने फक्त 32 बॉल्समध्ये हाफ सेंचुरी पूर्ण केली आणि स्टेडियममधलं वातावरणच बदलून गेलं. इंग्लंडचे बॉलर्स प्रेशरमध्ये आले आणि फिल्डिंग साईड गोंधळलेली दिसू लागली. वैभव काही थांबला नाहीच. त्याने अटॅक अजून वाढवला आणि फक्त 55 बॉल्समध्ये सेंचुरी पूर्ण केली. अंडर 19 वर्ल्ड कप फायनलसारख्या मोठ्या मॅचमध्ये इतकी फास्ट सेंचुरी याआधी कोणीच पाहिली नव्हती. त्यानंतरही त्याचा हंगर संपला नाहीच. तो प्रत्येक ओव्हरमध्ये रन्स काढत राहिला, चौकार षटकारांचा पाऊस पाडत राहिला आणि इंग्लंडचे सगळे प्लॅन्स एका मागोमाग एक फ्लॉप होत गेले. वैभवने फक्त 71 बॉल्समध्ये 150 रन्स पूर्ण केले आणि शेवटी 80 बॉल्समध्ये 175 रन्स करून तो आउट झाला. या इनिंग्समध्ये त्याने मोजून मापून 15 चौके आणि 15 सिक्स मारले. एवढ्या मोठ्या फायनलमध्ये एवढ्या कमी वयात असा कॉन्फिडन्स आणि कंट्रोल हे बघणं खरंच भारी आहे. पोरगा डेंजर आहे हा. आउट झाल्यानंतर भारताचा रन रेट थोडा कमी झाला, पण कोलॅप्स झाला नाही. इथे टीम एफर्ट दिसून आला. विहान मल्होत्राने शांतपणे 30 रन्स काढले. वेदांत त्रिवेदीने मिडल ओव्हर्समध्ये चांगलं कॉन्ट्रिब्युशन दिलं. विकेटकीपर अभिज्ञान कुंडूने अग्रेसिव्ह बॅटिंग करत इनिंग्सला पुन्हा एकदा स्पीड दिली. शेवटी कनिष्क चौहानने फिनिश करत भारताचा स्कोअर 50 ओव्हर्समध्ये 412 पर्यंत नेला. हा अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमधला आत्तापर्यंतचा हायेस्ट स्कोअर ठरलाय. 412 रन्स चेस करताना इंग्लंडची सुरुवातच खराब झाली. भारतीय बॉलर्सनी बॉलिंग टाईट ठेवली, इझी रन्स दिले नाहीत आणि प्रेशर बिल्ड केलं. पॉवर प्लेमध्येच इंग्लंडच्या विकेट्स पडू लागल्या. इंग्लंडकडून कॅले फॉकनरने 115 रन्सची फायटिंग इनिंग्स खेळली, पण बाकीचे बॅट्समन टिकू शकले नाहीत. शेवटी इंग्लंडची टीम 40 ओव्हरमध्ये 312 रन्सवर ऑल आउट झाली. भारताने ही फायनल 100 रन्सने जिंकली. एक सरप्राइझिंग फॅक्ट म्हणजे इतका मोठा टुर्नामेंट जिंकूनही ICC कडून अंडर 19 वर्ल्ड कपसाठी प्राइज दिलं जात नाही, कारण ही स्पर्धा कॉम्पिटिशन डेव्हलपमेंटल मानली जाते. पण BCCI नेहमीच आपल्या प्लेयर्सना रिवॉर्ड करते. 2024मध्ये प्रत्येक प्लेयरला 30 लाख रुपये मिळाले होते. त्यामुळे यावेळी ही प्लेयर्स, सपोर्ट स्टाफ आणि कोचेससाठी मोठ्या रिवॉर्डची नक्कीच शक्यता आहे. आयुष म्हात्रेचं कॅप्टन म्हणून विशेष कौतुक. वैभव सूर्यवंशी तर आहेच तोफ. IPL असो किंवा डोमेस्टिक, त्याच्या परफॉर्मन्सने तो सगळ्यांना इम्प्रेस करतोच आहे. इंटरनेटवर लोक त्याच्या करिअरची पूर्ण आखणी करतायत. तो किती पुढे जाऊ शकतो, काय काय रेकॉर्ड तोडू शकतो, सगळं बोलतायत. अशी इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारी कमी वयाची पोरं भारतीय क्रिकेटने यापूर्वी सुद्धा अनेकदा पाहिली आहेत. पण तेंडुलकर सोडता बाकीच्या सगळ्याच तोफा पुढे जाऊन थंड पडल्या आहेत. मग तो कांबळे असो किंवा पृथ्वी शॉ. आपल्या टॅलेंटची कदर करणं आधी आपल्याला जमलं पाहिजे. वैभव सूर्यवंशीने याची काळजी घ्यावी आणि पूर्ण फोकस करून खूप पुढे जावं. भारताने 6व्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला. 2000, 2008, 2012, 18, 22 आणि आता 26. हा कन्सिस्टन्सीचा पुरावा आहे. हा विजय एक गोष्ट स्पष्ट करून गेला की वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे आणि ही पूर्ण टीमच फ्युचर टीम इंडियाचं मजबूत फाउंडेशन आहे. हा वर्ल्ड कप फक्त एक ट्रॉफी नाही आहे, तर पुढच्या दशकात भारतीय क्रिकेट कुठे जाणार आहे याची एक झलक आहे. अंडर 19 पासून सिनियर टीमपर्यंतचा हा प्रवास इथूनच सुरू होतो आणि या फायनलने भारताच्या क्रिकेट फ्युचरवर मोठा शिक्का मारला आहे. कशी वाटली तुम्हाला ही मॅच कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगावबत्ती.